हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज आपण सुरुवातीला सर्वांना 26 जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आपण जे काही मेसेजेस घेणार आहोत ते युनिव्हर्स थ्रू घेणार आहोत. युनिव्हर्स आज आपल्याला काहीतरी गायडन्स करणार आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पाहूया आपल्याला युनिव्हर्स काय गाईड करत आहे. तसेच जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा. पाहूया आपल्याला युनिव्हर्स आज काय मेसेज देणार आहे. त्याआधी आपण सुरुवातीला तुमची एनर्जी चेक करणार आहोत. तर पाहूया तुमची आजची एनर्जी काय आहे. लेट्स चेक इट आउट. तोपर्यंत तुम्हालाही कमेंट करायचे आहे. थँक्यू युनिव्हर्स. तर दिसून येतंय स्टारचं कार्ड आलेलं आहे. हे स्टारचं कार्ड पाहिल्याच्या नंतर मला नेहमी ध्रुव ताऱ्याची आठवण येते. जे की ध्रुव नावाचा जो मुलगा होता त्याला त्याच्या पिताजींनी त्यांना म्हणजे मांडीवरती बसू दिलं नाही आणि त्यानंतर तो त्याच्या आईकडे गेला, खूप जास्त रडला आणि म्हणाला की मला असं स्थान पाहिजे जिथून मला कोणीही काढू शकणार नाही, असं स्थान मला पाहिजे. तर असं स्थान मला कसं मिळेल? त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं तुला यासाठी खूप जास्त तपश्चर्या करायला लागेल. त्यानंतर तो छोटासा जो ध्रुव बाळ होता तो जंगलात गेला आणि त्यांनी तपश्चर्या केली, परमेश्वराला प्रसन्न केलं आणि त्याला एक अढळ स्थान मिळालं, जे की आपण ध्रुव तारा म्हणून ओळखतो, जे की आकाशात नेहमी उत्तर दिशेला असतो आणि त्याच्यावरूनच दिशाही ठरवल्या जातात. तर त्याप्रमाणेच आपलं एक जीवन आहे. आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये दिसून येते तुमची ही एनर्जी अशी आहे की तुम्हालाही असं वाटत आहे की कदाचित आपण ज्या ठिकाणी सध्या आहोत ते आपली जागा नाहीये. आपण ज्या ठिकाणी आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे कदाचित ही आपली जागा नाहीये. आपण खूप जास्त एका एन्झायटीमध्ये असतो, फिअरमध्ये असतो, भीतीमध्ये असतो आणि टेन्शनमध्ये असतो, चिडचिड करत असतो आपण स्वतःशीच. कधी कधी तसंच आपल्याला असंही वाटतं की कदाचित ह्या जगात आपलं कोणीही नाहीये. आपल्याला प्रत्येक ठिकाणी असू शकतं, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येथे कधी कधी अपमानही सहन करावा लागतो. कधी कधी जेथे आपली चूक नाही तेथे सुद्धा आपल्याला काही लोकांची बोलणी ऐकावी लागतात. तसेच अशी ही एनर्जी आहे तुमची की तुम्ही एक खूप जास्त इमोशनल, इनोसंट आणि खूप जास्त एक परमेश्वराची भक्ती करणारे असेच येथे पीपल्स आहे जे हा व्हिडिओ पाहत आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मिळणं कुठलाही योगायोग नाहीये. तर दिसून येते तुमचं जीवन एका स्टार सारखं आहे. आता जरी तुम्हाला वाटत असेल की आपली जागा अशी नाहीये की आपण एखाद्या स्टार सारखं जीवन जगावं, बट ही तुमची फ्युचरची एनर्जी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही स्टार आहात ऑलरेडी. सो सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त एक बेचैनी आहे, तुम्हाला अस्वस्थता आहे, कुठल्याही प्रकारचं तुमच्या मनाला शांतता प्राप्त होत नाही. तर काय आहे तुमच्या जीवनाचं ध्येय? काय आहे? तुम्हाला ह्या जगामध्ये येऊन काय करायचं आहे? नेमकं कशासाठी एवढी बेचैनी आहे? सगळं असून सुद्धा कधी कधी काही गोष्टींसाठी तुमचं मन जे आहे ते खूप जास्त दुःखी होतं, एकाकी वाटतं. तुम्हाला असं वाटतं यू लॉस्ट एव्हरीथिंग, तुम्ही सगळं काही गमावलंय आणि ह्या जगातही तुम्हाला असं स्वारस्य वाटत नाही, असं वाटतच नाही की इथं आपलं कुणी आहे, किंवा असंही वाटतं की कदाचित हे आपलं जगच नाहीये, किंवा असंही वाटतं की ह्या जगाच्या राड्यामध्ये आपण उगाचच गुंतून पडलोय स्वतः. सो तुमची एनर्जी स्टारची आहे. तर दिसून येतंय ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त एक इमोशनल व्यक्ती आहे. तसेच ही जी व्यक्ती आहे सतत दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करणारी आहे, परोपकार करणारी आहे, जगासाठी खूप जास्त करण्याची त्यांची इच्छा आहे आणि आतापर्यंत खूप जास्त केलेलंही आहे. दिसून येतं ह्या व्यक्तीच्या अंगावरती आपल्याला एक सुद्धा हे दिसत नाही, वस्त्र दिसत नाही. यावरून दिसते की व्यक्ती किती निस्वार्थी आहे, दुसऱ्यांसाठी किती साऱ्या गोष्टी यांनी आजपर्यंत केलेल्या आहे ज्यामध्ये कधीही स्वतःचा स्वार्थ पाहिलेला नाही. अशाच प्रकारची व्यक्ती हा व्हिडिओ पाहत आहेत. तर नक्कीच तुमचं जे स्थान आहे ते खूप जास्त अढळ आहे. एखाद्या ताऱ्यासारखं तुमचं जीवन आहे, जे स्वतः दुसऱ्यांना प्रकाशित करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारची तुमची वृत्ती आहे. तर दिसून येते खूप जास्त एक इमोशनल पेन मधून सुद्धा तुम्ही सध्याच्या काळामध्ये जात आहात. खूप जास्त तुम्हाला भावनिकरित्या कुठेतरी कोणीतरी दुखावलेलंही येथे दिसून येत आहे. तसेच वेळोवेळी तुमच्या जीवनामध्ये असे काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला त्याचा म्हणजे त्रासही झालेला आहे. भरपूर संघर्षही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेला आहेत. आणि तर आपण नेक्स्ट कार्ड घेऊया. तर हिरो फंडचं कार्ड आलेलं. यावरून असं दिसतं की तुमच्या जीवनामध्ये तुमचं एक खूप मोठं असं महत्वाचं स्थान आहे. तुम्हाला ह्या जगामध्ये येऊन खूप काही असं करायचं आहे आणि लहानपणीही तुम्ही खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे तुमच्या जीवनामध्ये. आजपर्यंतच्या जे काही तुम्हाला जीवन मिळालं त्यामध्ये कुठेही तुम्हाला सुख मिळालेलं नाहीये. दिसून येते एक अशांतता सतत असते तुमच्या मनामध्ये. काहीतरी एक तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे. सतत तुमचं मन तुम्हाला सांगते की तुझ्या जीवनाचं ध्येय काहीतरी वेगळं आहे
अँड तुम्हाला सतत आहे त्या ठिकाणी कधीही तुमचं मन लागत नाही. कुठे कार्यक्रमात गेलात किंवा कुठेही गेलात तरी तुम्हाला असं वाटतं की नाही, कदाचित ही माझी जागा नाहीये, माझ्या सुखांची चावी ही नाहीये. ज्याप्रमाणे ह्या हिरोफंटच्या कार्डमध्ये दिसतंय की त्याच्याकडे 2 चाव्या आहेत, पण त्या चाव्या कशाच्या आहेत हेच त्याला माहिती नाही. सो तुमच्याही बाबतीत अशाच गोष्टी घडत आहे, जे की तुम्हाला ह्या जीवनामध्ये बिलकुल स्वारस्य वाटत नाही, निरसता वाटतं की हे आपलं नाहीये, आपण काहीतरी वेगळेच आहोत, असंही तुम्हाला येथे जाणवतं. सो तुमच्या सुखाची चावी काय आहे आणि युनिव्हर्स तुम्हाला याद्वारे काय, माझ्या व्हिडिओ थ्रू काय गायडन्स करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर ही आहे तुमची आजची एनर्जी. तर तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स म्हणून कमेंट करायची आहे. तर दिसून येत आहे द फूलची एनर्जी आहे. खूप जास्त एक इनोसंट व्यक्ती, असा व्यक्ती की ज्याने जीवनामध्ये कुठलेही अनुभव जे काही घेतले ते त्याला कळाले नाही त्यावेळेस की हे आपल्या बाबतीत असे अनुभव का झाले, आपल्या बाबतीत ह्या अशा घटना का घडल्या. अँड असंही दिसून येते की दुसऱ्यांसाठी सतत तुम्ही काही ना काहीतरी करत आलात. एक नवीन मूल जसं जन्म घेतं त्यावेळेस त्याला माहिती नसतं की जगामध्ये जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारचं तुमचं एक इनोसंट व्यक्तिमत्व आहे. खूप जास्त तुम्ही इमोशनल आहात, भावनिक आहात आणि सतत दुसऱ्यांना करत असता तुम्ही. त्यावेळेस तुमच्या मनातही येत नाही की कदाचित पुढचे लोक तुमचा फायदा घेत असतील किंवा तुमचा वापर करत असतील, हेही तुमच्या मनात येत नाही. आणि तुम्ही सगळं काही तुम्ही त्यांच्यासाठी करत असतात, निस्वार्थी भावनेने करत असतात, कारण की तुम्हाला असं वाटतं की कदाचित हे आपलं कर्तव्यच आहे. परंतु जे समोरचे लोक आहेत त्यांना नाही वाटत, ते फक्त तुमचा फायदा घेत असतात. आणि हे सगळं ज्यावेळेस तुमच्या बाबतीत घडत असतं त्यावेळेस तुम्हाला माहिती नसतं, पण तो परमात्मा परमेश्वर सगळं पाहत असतो आणि त्याला माहिती असतं की कोण कोणाचा कुठे कधी कसा फायदा घेतोय आणि कोण कशा प्रकारे एकदम इनोसंटली राहतंय. आपल्याला माहिती आहे आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे ते खूप जास्त निरागस आहे. आणि तसंच तुमचंही व्यक्तिमत्व खूप जास्त निरागस, एक निष्पाप आणि एक पवित्र, निर्मळ आणि खूप जास्त म्हणजे निस्वार्थी भावनेने तुम्ही जीवन जगलेले आहात आजपर्यंत, जे काही जगलेले आहात. सो येथे फुलची एनर्जी आहे. सो हा जो व्यक्ती आहे तो दिसून येतंय खूप जास्त निष्पाप, पवित्र, एक खूप जास्त चांगल्या भावनांचं गाठोडं त्याच्याजवळ आहे. त्याच्याजवळ आता काही अनुभवही आहेत ज्याद्वारे तो आता पुढील जर्नी त्याची सुरू करणार आहे. ज्यांनी आतापर्यंतच्या जीवनामध्ये काही अनुभव घेतलेत, काही कडू अनुभव घेतलेत, काही खूप चांगले अनुभव घेतले. जे बालपणाचे काही अनुभव होते ते कदाचित कडू असतील किंवा चांगलेही असतील. काहींच्या बाबतीत नाही सांगता येत, काहींच्या बाबतीत लहानपणी सुद्धा खूप जास्त ट्रॉमा त्यांच्या जीवनामध्ये होतो. सो ते सुद्धा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये असतात आणि त्याद्वारे त्यांचं जीवन पुढचं ते व्यतीत करत असतात. परंतु काहींच्या जीवनामध्ये लहानपणी खूप जास्त त्यांनी सुख अनुभवलेलं असतं. सुख म्हणजे या बाबतीत नाही की कपड्यांच्या बाबतीत किंवा दागिन्यांच्या बाबतीत किंवा लक्झुरियस लाईफच्या बाबतीत, या बाबतीत नाही, तर एक परमेश्वराच्या जवळ होते, ते कनेक्टेड होते, निसर्गाशी कनेक्टेड होते. जे की त्यांचं लाईफ होतं लहानपणीचं ते खूप जास्त इनोसंट होतं, खूप जास्त निरागस होतं, निष्पाप होतं. आणि त्या निष्पापपणाच्या त्या काळामध्ये त्यांनी असं काही अनुभवलेलं आहे जेथे त्यांना परमेश्वराची सुद्धा चाहूल त्या क्षणी लागलेली होती. त्या क्षणी त्यांना कळत होतं की नाही, मी ह्यामध्येच खूप जास्त सुखी आहे, यामध्येच खूप जास्त आनंदी आहे. आणि त्यावेळेस तुम्ही आनंदीही होता, तुमच्याकडे ती पॉझिटिव्ह वृत्तीही होती, तुमच्याकडे खूप जास्त एक आनंदी राहण्याचं एक गमक होतं. तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह होतात, कॉन्फिडंट होतात, खूप जास्त एक लोकांसाठी एक आदर्श होतात. म्हणजे लोकांना तुमच्याकडे पाहून खूप जास्त पॉझिटिव्ह वाटायचं. अशा प्रकारची तुमची एकदम अशी बहुतेक लहानपणाची तुमची एनर्जी होती. मे बी असू शकतं ही 10वी-12वी पर्यंतची सुद्धा तुमची एनर्जी होती. बट त्यानंतर जे काही तुमच्या जीवनात कडू अनुभव आले, जे काही तुम्हाला प्रसंग सहन करावे लागले, जे काही अनुभव तुमच्या जीवनामध्ये आले ते खूप जास्त वाईट होते, अत्यंत वाईट होते. किंवा असू शकतं मे बी काहींच्या बाबतीत एवढे वाईट नसतील, बट जे काही अनुभव होते ते त्यांच्या नक्कीच त्यांच्या मागचे जे जीवन होतं, म्हणजे लहानपणीचं जे बालपणाचं जे जीवन होतं त्याच्याशी बिलकुल निगडीत नव्हतं. तर हे जे कठोर अनुभव त्यांना देण्यात आले, हे जे सगळं त्यांच्या जीवनामध्ये गोष्टी घडल्या, त्यांना थोडंसं त्यांच्या निरागसतेपासून दूर जावं लागलं. त्यांना खूप जास्त एक त्यांचं जे निर्मळ भावना होत्या, निर्मळ जे त्यांचं वागणं होतं त्यामध्ये कुठेतरी कलुषितपणा आला. आणि आपण म्हणतो हे सध्या कलियुग आहे आणि हे कलीचं वारं आहे. सो थोडंफार त्याचा इफेक्ट आपल्यावरतीही होतो. सो परमेश्वराने ही माया मोहाचे जे बंधनं होते तर त्या मायेने तुम्हाला जखडवलेलं होतं आणि खूप जास्त तुम्हाला त्यावेळेस एक तुम्हाला कळत नव्हतं की आपण जे काही करतोय ते का करतोय. आणि ते केल्याच्या नंतरही तुम्हाला त्याचं काही जाणवत नव्हतं. तुम्हाला वाटत होतं कदाचित हे करावंच लागतं किंवा या प्रकारचे जे अनुभव आहे ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, अशाही प्रकारची तुमची एनर्जी होती. आणि त्यावेळेस त्या मायेने तुम्हाला जखडलेलं होतं. आता जवळपास हे कलियुग संपत आलेलं आहे. 2030च्या नंतर नक्कीच हे कलियुग संपणार आहे. आपल्याला दिसून येत आहे आता हे जे कली जो आहे त्याचा नाश होणार आहे आणि एक नवीन युगामध्ये, द्वापर युगामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. सो आतापासूनचीच ही एनर्जी सुरू झालेली आहे. बहुतेक
ही एनर्जी कोरोनापासूनच सुरू झालेली आहे, की कलियुगाचा अंत सुरू झालेला आहे. ही एक खूप मोठी घटना आता पृथ्वी तलावर सध्या घडत आहे. तर या बाबतीत अनेक लोकांचे वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे मतांतरे आहेत, खूप जास्त आहे. परंतु सध्या जे पॉझिटिव्ह चेंजेस घडत आहे जगामध्ये, तर त्यानुसार असं जाणवत आहे की कदाचित आता हे कलियुग लवकरच संपणार आहे. बहुतेक लोकांनी आता अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि ही खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे की हे कलियुग जे आहे ते संपणार आहे. सो आपल्यालाही यामध्ये योगदान द्यायचं आहे, आपल्यालाही पुढे जायचं आहे. माझ्या चॅनलशी जे जुडलेले लोक आहेत त्यांनाही वेळोवेळी माझं हेच सांगणं असतं आणि ते सुद्धा लोक, तुम्ही सुद्धा सर्वजण आहात ते अध्यात्माच्याच मार्गावरती आहात आणि माझंही नेहमी तुम्हाला हेच सांगणं असतं की स्पिरिच्युअलिटीशीच आपल्याला निगडीत राहायचं आहे आणि त्याच्याशीच जे निगडीत राहतील त्याच लोकांना भविष्यात येथे परमेश्वर तारणार आहे. ही सुद्धा एनर्जी सध्याच्या ब्रह्मांडाची आहे. सो जे काही मेसेजेस आज मिळणार आहेत ते आपल्याला युनिव्हर्स थ्रूच मिळणार आहेत. तर ते मेसेजेस काय आहेत ते आपण पाहूया. त्याआधी तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुमच्या चांगल्यासाठी होत्या असं आपण म्हणूया, किंवा जे काही कर्मभोग होते पूर्वजन्मानुसार आलेले होते ते सुद्धा असतील काही. सो त्यामुळे जे काही घटना घडल्या त्या तुमच्या जीवनाशी निगडीत होत्या आणि त्या घडणं गरजेचं होतं. सो त्यामुळे ह्या घटना घडल्या. तर पाहूया आपल्याला युनिव्हर्स आज काय मेसेज देणार आहे. Okay, 2 parts. One more. ओके, तर बॉटमची एनर्जी आहे ट्रस्टची. ह्या डेकची बॉटमची एनर्जी आपण पाहूया. ओके, किंग ऑफ कप्सची एनर्जी ह्या बॉटम डेकच्या आहे. तर नक्कीच खूप जास्त भावनिकता आहे तुमच्यामध्ये. कोणी असो, मेल फिमेल कोणी असो, बट एक भावनिक तुमच्यामध्ये भावना ज्या आहेत त्या खूप जास्त म्हणजे तुमच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. तर आपण पाहूया की आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत. सो माइंड, वी आर द वर्ल्ड. आपण एक एक कार्ड घेऊया. ठीक आहे, तर माइंडवरून आपल्याला असं कळतंय की आपण जे काही इतक्या दिवस जीवन जगलो ते आपल्या माइंडचे खूप जास्त, मनातील खूप जास्त विचार आपल्यासोबत होते. आपण खूप जास्त विचार करायचो. कधी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, कधी आपल्या मनामध्ये चिडचिड करतो, आपण रागावतो, अहंकारही निर्माण होतो. हे जे सगळे दोष आहेत ते सर्व आपल्या मनाचे आहेत, आपल्या माइंडचे आहेत. बट येथे तुम्हाला आज जे काही गायडन्स मिळालेलं आहे ते तुमच्या सोल थ्रू मिळालेलं आहे. द क्रिएटर, आपला क्रिएटर आहे आपला आत्मा. आत्मा आहे आपला सारथी. आपलं जीवन जो चालवतो तो सारथी आत्मा आहे. जरी रथ हे मन असेल तरी पण त्याचा सारथी आत्मा असेल तर तो रथ कधीही चुकीच्या मार्गावरती जाऊ देणार नाही. सो आपला आत्मा आपल्याला सांगतोय की तुम्हाला तुमच्या पूर्व स्वरूपामध्ये यायचं आहे, तुमच्या आत्मस्वरूपामध्ये तुम्हाला यायचं आहे. आणि ज्या प्रकारे तुमच्यावरती खूप जास्त माइंडली अटॅक झाले, खूप जास्त इतक्या दिवसामध्ये तुम्हाला त्रास सहन करावा लागला, लोकांचे तुम्हाला राजकारणही सहन करावं लागलं, खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्रास आला, तर अनेक संकटही तुम्ही सहन केले. आताची सध्याची जी लाईफ तुम्ही जगत आहात ती बिलकुल तुमच्या मनासारखी नाहीये. यामध्ये तुम्ही दुःखी आहात कारण की तुम्हाला त्या परमेश्वर स्वरूपाची कुठेतरी चाहूल लागलेली आहे. कुठेतरी तुम्हाला जाणीव झालेली आहे की परमेश्वर स्वरूप काय आहे आणि खरा आनंद कुठे आहे हेही तुम्हाला कळालेलं आहे. तुमचा खरा आनंद बिलकुल ह्याच्यामध्ये नाहीये की सोने नाणे, पैसे, दागिने किंवा खूप मोठं घर किंवा खूप जास्त लक्झुरियस लाईफ, यामध्ये तुमचं सुख नाहीये हेही तुम्हाला माहिती आहे. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये सगळं आहे, भरपूर सगळं आहे, परंतु त्यांना कुठेतरी त्यांचा आत्मा जो सांगतोय की ही तुझी जागा नाहीये, येथे तुला राहायचं नाहीये, कारण की तुम्ही त्या आत्म्याचं एक स्वरूप, एक झलक तुम्ही कुठेतरी पाहिलेली आहे. नक्कीच कोणी कोणी पाहिलेली आहे त्यांनी कमेंट करा. यस, आम्ही पाहिलेली आहे अशी कमेंट करायची आहे तुम्हाला. तर दिसतंय आपला सोर्स आहे आपला आत्मा. आपला आत्मा आपल्याला जे सांगतो तेच आपण करतो. सोल आपल्याला जे गायडन्स देते तेच आपण करतो. आणि तर तुमच्या आत्म्याची जर्नी सुरू झाली आहे. आता युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्या आत्म्याची जर्नी सुरू झालेली आहे. एक आध्यात्मिक प्रगतीपथावरती तुम्ही आहात, आध्यात्मिक मार्गावरती तुम्ही आहात, स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पुढे जात आहात. तुमच्या जीवनामध्ये इथून मागे ज्या काही घटना घडल्या त्याचा आता तुमच्यावरती इम्पॅक्ट होणार नाही, कारण की तुम्ही एक पाऊल आता पुढे गेलेले आहात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही आत्म्याची झलक पाहिलेली आहे. कुठेतरी जेथे कुठेतरी असा थंड वारा सुटत होता, ज्या ठिकाणी तुम्ही बसायचा जेव्हा लहान होता तुम्ही, त्या दिवसांमध्ये आठवा जरा
तुमचं काहीतरी एक स्वप्न होतं, तुम्ही खूप जास्त निसर्गाशी कनेक्टेड होतात. कधी कधी असं म्हणजे म्हणतात की जे निसर्गाशी कनेक्टेड असतात ते खूप जास्त इनोसंट असतात, त्याच प्रकारचे तुम्ही व्यक्ती आहात. आणि दिसून येते तुम्ही भरपूर असे साधे व्यक्ती आहात. तुम्हाला कसलंही म्हणजे हे करण्याची गरज नाही, शो ऑफ करण्याची गरज नाही, देखावा करण्याची गरज नाही. तुम्ही मनाने पवित्र आहात. सो तुमच्यामध्ये एक साधेपणा आहे, एक सादगी आहे, ऑर्डरीनेस आहे. सो त्यामुळे तुम्ही खूप जास्त पवित्र आहात आणि तुमचा युनिव्हर्सही तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुम्हाला ह्याच भावनेमध्ये राहायचं आहे, कारण की हे आत्म्याचं स्वरूप आहे जे तुमच्या आतमध्ये आहे. मनाने तुम्हाला खूप जास्त इतक्या दिवस चुकवलं, तुम्हाला सांगितलं की हे खरं आहे, ते खरं आहे, पण तुमच्या आत्म्याने तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की तुला माहिती आहे खरं काय आहे. मी वेळोवेळी तुझ्या पुढे आलो, मी तुला दाखवलं खरं काय आहे, सत्य काय आहे, त्याला ओळख. परंतु या मायेने आपल्याला भरकटवलं होतं, आपल्याला एका अशा जगामध्ये सोडलं होतं की तिथं आपलं कुणीही नाहीये. पण त्या आत्म्याचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस खूप जास्त असं सूर्यप्रकाश असतो, हवा असते, खूप जास्त असं चंद्राचा प्रकाश असतो, त्यावेळेस हवा असते, वारा असतो, त्यावेळेस एक आत्म्याचं स्वरूप तुम्ही पाहिलेलं आहे, त्याची झलक तुम्ही पाहिलेली आहे. मे बी तुमच्या जीवनामध्ये कोणी व्यक्ती अशी आली असेल, त्याला पाहून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल, वाटलं असेल की हे पास्ट लाईफ कनेक्शन आहे, किंवा तुम्हाला असंही वाटलं असेल की ह्या व्यक्तीला मी ओळखते आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा आत्मा दिसला असेल, त्यामध्ये तुम्हाला एक परमेश्वराची झलक दिसली असेल. असेही काही लोक आहेत. परंतु ज्याप्रमाणे मी अनुभवले, तर जेव्हा मी लहान होते तेव्हा संध्याकाळी आमच्या तिकडं मी गावी जायचे, त्यावेळेस खूप जास्त असं हवा सुटायची, वारा सुटायचा आणि चंद्रही असायचा. मी बसून राहायचे मेडिटेशन करत. मला लहानपणापासून मेडिटेशनची खूप म्हणजे सवय नव्हती, पण घरात एक वातावरण होतं, त्यामुळे मी शांत बसून असायचे आणि त्यावेळेस खूप शांत वाटायचं मनाला. आणि आपल्यालाही असं वाटतं, तुम्हालाही कदाचित असं जाणवलं असेल की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी शांत बसतो किंवा लोकांच्या गराड्यामध्ये नसतो आणि एखाद्या ठिकाणी आपण बसतो, आपल्या हातामध्ये चहाचा किंवा कॉफीचा कप असतो आणि खूप जास्त मनाला एक शांतता वाटते, तेच तुमच्या आत्म्याचं स्वरूप आहे, तेच तुमचं परमेश्वराचं स्वरूप आहे जे तुमच्यामध्ये आहे. तर ह्या माइंडच्या गेमने आपल्याला खूप जास्त भरकटवलेलं आहे. तर युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे, ह्या माइंडच्या गेममध्ये फसू नका, कारण की येथे खूप दुःख आहे, त्रास आहे, भीती आहे, मोह आहे, माया आहे, निंदा आहे, एकमेकांशी ज्वेलसी आहे, एकमेकांवरती जळू वृत्ती आहे, एकमेकांशी कॉम्पिटिशन आहे, स्वार्थीपणा आहे. परंतु आत्म्याचं स्वरूप तसं नाहीये. आत्मा सतत दुसऱ्यांना प्रेम देण्यासाठी असतो. तो खूप निष्पाप, पवित्र आणि एक साधेपणामध्ये आत्मा आहे आपला. आणि आपला आत्मा आपल्याला त्यामध्येच राहायला शिकवतो. ज्या प्रकारे तुम्ही लहानपणी खूप जास्त इनोसंट होतात, खूप जास्त तुमच्यामध्ये लोकांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती होती, तुमचे काही स्वप्न होते आणि त्या स्वप्नामध्ये तुमचं एक जग होतं आणि त्या जगामध्ये तुम्हाला राहायचं होतं. तेथे कुठेही स्वार्थीपणा नव्हता, तेथे कुठेही एकमेकांशी स्पर्धा नव्हती, तेथे कुठेही स्वार्थी भावनाच नव्हती अजिबात. म्हणजे भरपूर तुम्ही असे व्यक्ती आहात जे हा व्हिडिओ पाहत आहात, ते नक्कीच मनाने आणि त्यांच्या वागण्यातूनही एक पवित्रताच झळकते, त्यांच्या वागण्यातूनही एक निष्पापपणा दिसतो. यामध्ये कुठेही लबाडी नाहीये, कुणालाही फसवण्याची वृत्ती नाहीये, तसेच कोणाच्या जीवनामध्ये काय चाललंय ह्याच्याची सुद्धा काही पर्वा नाहीये. अशा प्रकारचे हे लोक आहेत. परंतु त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त दुःख आले, संकट आले, परंतु हे संकट जे होते ते तुम्हाला ह्या ब्रह्मांडाशी जोडण्याचीच एक म्हणजे आपण म्हणू शकतो एक कल्पना होती ह्या परमात्म्याची. ह्या परमात्म्यालाच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दाखवल्या, जेणेकरून तुम्हाला ह्या युनिव्हर्सशी तुम्हाला जोडायचं होतं, ह्या युनिव्हर्सशी तुम्हाला कनेक्ट करायचं होतं, जे की तुम्ही विसरले होतात. ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची कलुषित भावना नसते. आपण फक्त एक पवित्र आत्मा असतो, परंतु मागील जन्माचे काही वुंड्स असतात आपल्यामध्ये, पण तरी सुद्धा आपल्यातील आत्मा आपल्याला नेहमी काही ना काहीतरी पॉझिटिव्ह गाईड करत असतो, काही ना काहीतरी सांगत असतो. आणि त्या ज्या भावना असतात त्या खूप जास्त निष्पाप असतात, इनोसंट असतात. कधी तुम्ही एखाद्या अशा मुक्या प्राण्यांशी खेळताना किंवा छोटे छोटे पिल्लं असतात, कुत्र्याची असो, मांजराची, खूप जास्त असं छान वाटतं त्यांच्याशी वेळ घालवला, निसर्गाशी वेळ घालवला तर खूप जास्त छान वाटतं. एखाद्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तुम्ही बसला, शांत वाटतं तुम्हाला, समुद्रकिनारी जाऊन बसला, शांत वाटतं तुम्हाला. किंवा घरातही एखाद्या दिवशी तुम्ही घरात कोणी नसलं तर तुम्ही बसत असाल एखाद्या ठिकाणी जाऊन शांतपणे, तेव्हाही खूप छान वाटतं. तर हेच आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे. मला तरी एवढंच कळालंय की आपला आत्मा जो आहे तो खूप जास्त पवित्र आहे, निरागस आहे आणि त्याच्यामधील ज्या म्हणजे तो जो आपल्याला सांगतो तो कधीही कुणाच्याही बद्दल द्वेष मनात निर्माण करू शकत नाही. तर आपल्याला आपल्या मनालाही आपल्याला कंट्रोल करायचं आहे. माइंडचं जे गेम आहे त्यांना आपण आता दूर करायचं आहे. ह्या माइंडच्या गेममध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. तर शुद्ध स्वरूप जे आहे आत्म्याचं ते आपल्यामध्येच आहे आणि आपल्याला त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. सो तुम्हाला इथे कमेंट करायची आहे की आय ऍक्सेप्ट ऑल दिस, किंवा मी हे सर्व स्वीकारत आहे, किंवा आय क्लेम म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. तर नक्कीच मागील काही गोष्टी ज्या घडल्या त्या खूप जास्त तुम्हाला शांततेकडे घेऊन गेल्या,
कारण की ज्या घटना घडल्या त्यांच्याशी तुमचा वैयक्तिक काही संबंध नव्हता, तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये गोवण्यात आलं, तुम्हाला लोकांची बोलणी खायला लागली, तुम्हाला त्रास सहन करावा लागला आणि त्यामुळे खूप जास्त एक पेन तुम्हाला झालं, एक दुःख तुम्हाला झालं. आणि परंतु तुम्ही त्यानंतर एकटेपणाच्या गर्तेत गेलात, तुम्ही एकटे राहायला लागलात आणि एकटे राहता राहता तुम्ही काहीतरी शोधत होतात आणि अचानक अशी काही घटना घडली, त्यातून तुम्हाला कळालं अरे आपल्या लाईफमध्ये हे मिसिंग आहे, हे आपण शोधत होतो एवढ्या दिवस. अँड ते मिळाल्याच्या नंतर तुम्हाला खूप जास्त एक प्रकारची जागृती जी आहे ती तुमच्या आत्म्याची होणार आहे किंवा झालेली असेल काहींची, जर ज्यांची झाली नाही त्यांची सुद्धा भविष्यामध्ये होण्याची एनर्जी आहे. सो युनिव्हर्स तुम्हाला इथे गाईड करत आहे. पुढील एनर्जी जी असेल तुमची ती चेंजची असणार आहे, बदल होणार आहे तुमच्या जीवनामध्ये, खूप जास्त मोठे असे बदल होणार आहेत ज्या थ्रू तुमच्या जीवनामधील तुम्ही तुमचं आत्म्याचं स्वरूप तुम्ही जाणून घेणार आहात, त्या क्रिएटर म्हणजे गॉडशी तुम्ही कनेक्टेड होणार आहात. अँड आपल्याला दिसून येतंय वी आर द वर्ल्ड, तुमचं जे जग आहे, खरं जग आहे, त्या जगाला तुम्ही आता नक्कीच येथे मिळताना दिसून येत आहे. तुमचं जे ड्रीम आहे ते सुद्धा पूर्ण होताना येथे दिसून येत आहे. युनिव्हर्स त्यासाठी तुम्हाला करेज प्रदान करत आहे. करेज म्हणजे धैर्य, तुमच्यामध्ये धैर्य प्रदान केलं जात आहे. ज्या प्रकारे हे फूल फुललंय त्या प्रकारे तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या स्वरूपाला ओळखायचं आहे. तुमच्या सोलच्या आतील आवाज तुम्हाला जेव्हा ऐकू येतो तो तुम्हाला ओळखायचा आहे. मनाचा आवाज वेगळा असतो आणि आत्म्याचा आवाज वेगळा असतो. ज्याप्रमाणे मन आपल्याला भरकटवतं, द्वेष करायला लावतो, लोभ करायला लावतो, मोह करायला लावतो, तसंच भीती वाटते आपल्याला, हे सगळे मनाचे खेळ आहेत. परंतु आत्म्याचं स्वरूप नेहमी निष्पाप, निरागस, सर्वांसाठी प्रेममय आणि खूप जास्त इनोसंट असतं. त्यामुळे आपल्याला त्या आत्म्याला ओळखून त्याप्रमाणे वागण्याची गरज आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला येथे दिसून येत आहे. रिबर्थ होत आहे. मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की कोरोनाची लाट आली, त्याच्यानंतर जे कलियुगाचा अंत आहे तो हळूहळू व्हायला लागलेला आहे. तर 2030 पर्यंत 100% कलियुगाचा अंत होणार आहे. अँड ही काय मी एकटीच बोलत नाहीये, तर बहुतेक लोकांची ही एनर्जी आहे. आपल्याला माहिती आहे ट्विन फ्लेम्स जे आहेत ते सुद्धा लाईट वर्कर जे आहेत किंवा जे कोणी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत ते सुद्धा ह्या ज्या बदलाला आहे ते हातभार लावत आहेत. पॉझिटिव्हिटी त्यामुळे सेंड होत आहे. जसं की माझ्या जीवनाचं ध्येय वेगळं आहे, मला ह्या मदर अर्थला सर्व करायचं आहे, पॉझिटिव्हिटी ह्या मदर अर्थची वाढवायची आहे, त्याप्रमाणे मी कार्यही करत आहे. तसंच तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असा काहीतरी अनुभव नक्की मिळणार आहे. त्यामध्ये तुमचा रिबर्थ होताना दिसून येत आहे. ज्यावेळेस तुमचा रिबर्थ होणार आहे त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनाचं ध्येय खूप असं लहान नाहीये, एक मोठं ध्येय तुम्ही घेऊन आलेला आहात. या कलियुगाला आपल्याला हद्दपार करायचं आहे. आणि ज्यावेळेस हा कलियुग इथून जाईल त्यावेळेस आपण द्वापार युगामध्ये प्रवेश करणार आहोत. तेथे सर्वजण आत्म्याशी कनेक्टेड असणार आहेत, सर्वजण आत्मा लेवलवरती कार्य करणार आहेत. अँड जे लोक स्पिरिच्युअलिटीमध्ये आहेत, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत, मॉर्टॅलिटीमध्ये आहेत, जे नैतिकतेला धरून आहेत, त्यांचाच यानंतर जीवनक्रम आहे तो सुखाने होणार आहे. तर नक्कीच आपणही आजपासून अशी सुरुवात करायला पाहिजे की जे कोणी स्पिरिच्युअलिटीमध्ये नाही आहेत त्यांनी आजपासून स्पिरिच्युअलिटीमध्ये जाणं गरजेचं आहे. जे काय आपल्या आत्म्याचं ध्येय आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर द्वापार युगात प्रवेश करण्यापूर्वी आपल्यातील जे काही दोष असतील ते आपल्याला दूर करायचे आहेत. कारण की आत्म्यामध्ये सर्व गुणच आहेत, तेथे दोष अजिबात नाही आहेत. तर आपल्याला आत्मा लेवलवरती यायचं आहे अँड ह्या पृथ्वीला आपल्याला मदत करायची आहे, जे की आता संकटामध्ये आपल्याला दिसून येत आहे. परंतु ज्यावेळेस कोरोनाची लाट आली त्याच्यानंतर खूप जास्त चेंजेस झालेले आहेत. अँड हे चेंजेस यामध्ये ट्विन फ्लेम्स असतील किंवा लाईट वर्कर्स असतील किंवा जे कोणी गुरु असतील, स्पिरिच्युअल मार्गावरती असतील, धर्मगुरू असतील, जे काही तुम्हाला सांगत असतील, धर्माला धरून असतील, अशाच लोकांशी आपल्याला कनेक्टेड राहायचं आहे. अँड आपल्या पृथ्वीसाठीही आपल्याला काही कार्य करायचे आहे. सो युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे माझ्या व्हिडिओ थ्रू. तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, तुम्ही ते करू शकता. ह्या पृथ्वीसाठी तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह कार्य करू शकता अँड त्या पॉझिटिव्ह कार्याने हे कलियुगाला आपण अंत करू शकतो. आणि यासाठीच कदाचित तुम्ही ह्या चॅनलशी जुडलेले आहात. अँड माझं कुठलंही असं ध्येय नाहीये की मला फक्त युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे आहेत किंवा असं काही नाही. मला ह्या पृथ्वीला सर्व करायचं आहे, पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे, जेणेकरून माझं व्हिडिओ पाहून जर एका जणाला जरी अशी प्रेरणा मिळाली की मी काहीतरी पॉझिटिव्ह कार्य करीन जीवनामध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये जाईल, तरी सुद्धा माझं काय म्हणतात हेतू सफल झाला असं मी समजून घेईन. सो तुमचा रिबर्थ होणार आहे. येथे युनिव्हर्स तुम्हाला गाईड करत आहे. जे काय इथून मागं तुम्ही दुःख सहन केलं ते तुमच्या चांगल्यासाठी होतं. तुम्हाला एका वेगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला घेऊन जायचं होतं. तर तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? तुमच्या जीवनाचं ध्येय आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये जाणे. तुमच्या जीवनाचं ध्येय आहे ह्या पृथ्वीला सर्व करणे, ह्या पृथ्वीसाठी कार्य करणे. हे घरातले कार्य तर आपण नेहमीच करतो, पण आपण समाजासाठी, पृथ्वीसाठी सुद्धा काहीतरी कार्य करणं गरजेचं आहे. अँड त्यासाठी आपला जन्म झालेला आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी आपला पर्पज करत असतं. कुणी समाजसेवक आहे, कुणी गायींची रक्षा करतं, कुणी प्राण्यांसाठी सेवा करतं, कुणी वृक्षांसाठी सेवा करतं, कुणी गोरगरिबांसाठी सेवा करतं. तर यासारखे कार्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये निवडायचे आहेत. तर नक्की जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे
खूप जास्त गरजेचं आहे की त्यांना त्यांचं सोल पर्पज ओळखणं गरजेचं आहे. जसे किंवा जे कोणी लाईट वर्कर्स आहेत, जे लोकांची मदत करतात, लोकांना जीवन जगण्याची दिशा दाखवतात किंवा त्यांच्या जीवनामध्ये होप निर्माण करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप जास्त आता चांगला काळ सध्याचा आलेला आहे. सो कलियुगाचा अंत होणारच आहे, रिबर्थ होणारच आहे. सर्वजण आपण द्वापार युगामध्ये आनंदाने प्रवेश करणार आहोत. सो ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या अलोननेसच्या एनर्जीमधून बाहेर यायचं आहे. तुमचा आत्मस्वरूप खूप जास्त पवित्र आहे, तुम्ही खूप जास्त निष्पाप आहात अँड खूप जास्त एक ताकद तुम्हाला परमेश्वर देत आहे. त्यामुळे कुठेही घाबरण्याची गरज नाही, कारण की चेंजेस होत आहे, पृथ्वीमध्ये चेंजेस होत आहेत. तर सगळीकडे जिथे आपल्याला निगेटिव्हिटी दिसते त्याच प्रमाणात पॉझिटिव्हिटी सुद्धा वाढत आहे. याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा टीव्हीवरती बातम्या येतात, असं झालं, इकडे तसं झालं, खून झाला, दरोडा झाला, असं झालं. पण त्याही पेक्षा काही खूप जास्त चेंजेस ह्या पृथ्वीवरती होत आहेत, पॉझिटिव्हिटी वाढत आहे. याकडेही लक्ष देणं आपलं गरजेचं आहे. तर मोहमायापासून दूर राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. खूप जास्त पॉसिबिलिटीज तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर बॉटमची एनर्जी आहे ट्रस्टची. तर आपल्याला दिसून येते ट्रस्ट ठेवायचा आहे कुणावरती? आपल्या स्वतःच्या आत्म्यावरती. आपला आत्मा आपल्याला कधीही चुकीचं सांगत नाही आणि आपण काही चुकीचं केलं तरी आपला दुसऱ्यांनी जरी माफ केलं तरी आपला आत्मा आपल्याला माफ करत नाही. आपल्याला त्याचं वाईट वाटत राहतं आणि आपण स्वतःलाच दोष देत राहतो. पहा, एक गरुड असतो मोठावरती आकाशामध्ये उडणारा. त्याचं जेव्हा 40 वय होतं त्याच्यानंतर त्याला मरण्याची सुद्धा त्यावेळेस तो मरूही शकतो. त्याच्याकडे 2 ऑप्शन असते, एक तर मरायचं किंवा पुन्हा परत जगायचं. तर ज्याप्रमाणे आपल्याला रिबर्थचं साईन मिळालेलं आहे त्यानुसार ज्याप्रमाणे आपल्याला रिबर्थचं साईन मिळालं तसं जसं की गरुड हा पक्षी 40व्या वयामध्ये वृद्ध व्हायला लागतो, तो आपलं जीवन त्यागू शकतो, परंतु तो तिथे जीवन सोडून देत नाही. तर तो एका उंच दगडावरती जाऊन बसतो, डोंगरावरती जाऊन बसतो. तेथे तो सर्वप्रथम आपली चोच हे करतो, त्यानंतर त्याचे पंख तोडून टाकतो, त्यानंतर त्याचे पायाचे सुद्धा नख तोडून टाकतो, स्वतःच तोडतो. आणि त्यानंतर जो नवीन गरुड जन्माला येतो तो खूप जास्त आपल्याला माहिती पावसाच्या सुद्धा वरती तो उडत असतो. तर असाच रिबर्थ आपल्या सर्वांचा होणार आहे. त्यामुळे जे कोणी ज्यांना वाटत असेल की आपलं खूप जास्त वय झालंय, तर नाही, तर आता सध्या सुद्धा तुम्ही स्पिरिच्युअलिटीच्या मार्गाकडे जाऊ शकता. आणि जे नवीन आहेत किंवा जे सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आहेत किंवा त्यांचे काही शिक्षणही चालू असेल तर त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम संधी आहे की त्यांना आपल्या मदर अर्थसाठी, पृथ्वीसाठी काहीतरी कार्य करण्याची संधी मिळत आहे. सो युनिव्हर्सचे तुम्हाला हेच मेसेजेस आहेत की तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, तुमच्या आत्मस्वरूपामध्ये यायचं आहे आणि ह्या पृथ्वीला तुम्हाला सर्व करायचं आहे. तर जे कोणी ह्या चॅनलशी जुडलेले आहे तर त्यांनी नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहायचं आहे. सतत आपल्याला ह्या पृथ्वीला सर्व करायचं आहे आणि ह्या कलियुगाचा अंत करून आपल्याला द्वापार युगामध्ये एंटर करायचं आहे. तर ह्या कार्यासाठी सर्वांनी हातभार लावायची सध्या गरज आहे. तर ह्या कार्यासाठी तुम्हाला डिवाइनने चूज केलेलं आहे, युनिव्हर्सने तुम्हाला निवडलेलं आहे. सो आपण सर्वजण एकच आहोत, वी आर द वर्ल्ड. आपण सर्वजण आपण भावनिकतेने किंवा व्हायब्रेशननी एकमेकांना जोडलेले आहोत. सो आपल्याला व्हायब्रेशन वाढवायचे आहेत, पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे आपल्यातील आणि ह्या मदर अर्थला सर्व करायचं आहे. तर हे होते युनिव्हर्सचे काही मेसेजेस. जर तुम्हाला रेझोनेट झाले असतील तर नक्की क्लेम करा. माझे व्हिडिओ असे शेअर करा, ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत ते पोहोचू द्या. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तसेच ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट.